नमस्कार द्राक्षवादळ बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव, यश ॲग्रो लॅब. प्रशिक्षण का गरजेचं? कोणत्याही गोष्टीचं काम करत असताना जर आपण अगोदर त्याचा तांत्रिक सल्ला घेतला, तांत्रिक त्याची माहिती घेतली, तर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करताना आपल्याला फारसा त्रास होत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं विद्यार्थी दशेत विद्यार्थी शाळेत शिकतो, मेडिकल सायन्स असेल किंवा सायन्सचा विद्यार्थी असेल किंवा वेगवेगळ्या वाणिज्य क्षेत्रात काम करणारा विद्यार्थी असेल, तो तांत्रिक ज्ञान त्यानं जर प्रत्यक्षात शाळेत घेतलं, महाविद्यालयात घेतलं आणि नंतर तो त्या व्यवसायात आला, तर आपल्याला त्या विद्यार्थ्याला त्या दृष्टिकोनातून काम करताना फारशा अडचणी येत नाही. आपण शेतीत आलो, पण शेतीचं सॉईल म्हणजे माती काय असते, पाणी काय असतं, पाणदेट काय असतो, सूर्यप्रकाश काम कसा करतो, मग संजीवनाचा वापर कसा आपल्याला नियमितपणाने योग्य पद्धतीने करून घेता येतो, औषधांचा रोल काय आहे, प्रत्येक मॉलिक्यूलचं काय काम आहे खतातल्या बाबतीतल्या, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला मिळालंच पाहिजे, तरच आपण शेती करू शकतो. अनेक वेळा म्हणतो आपण कॉपरमुळं बागा फेल जातात किंवा कॉपरमुळं अशा अडचणी येतात. पण गेली 6-7 वर्ष आपण जो मॅजिक स्प्रे केला, त्या मॅजिक स्प्रेचे किती परिणाम झाले हे आपण बघितलं. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं कॉपर काम करतं हे आपण अनेक वेळा ऐकलं, पाहिलं आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. तुफान रिझल्ट आपल्याला मिळाले. म्हणजे जे एखाद्या विषयीच्या मॉलिक्यूलचे जे गैरसमज असतात, ते गैरसमज निघून जावेत, ह्यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे. माझी विनंती आहे की तासगावला आपण प्रशिक्षण एप्रिल छाटणीसाठीचं सूक्ष्मघन निर्मिती करण्यासाठीचं देतो. विपरीत परिस्थितीतसुद्धा सूक्ष्मघन निर्मिती कशी करता येईल ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. त्याविषयीचं तांत्रिक मार्गदर्शन आपण घेणार आहोत. त्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात, तारीख अजून फायनल नाही आहे, मी नक्की तारीख आपल्याला सांगेन पुढच्या आठवड्यात, त्यावेळी नक्की प्रशिक्षण घ्या आणि प्रशिक्षण घेऊन कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जी आपली चळवळ आहे ती मोठी करण्याचा प्रयत्न करूया. कारण आपली स्पर्धा आता अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर आहे. धन्यवाद.